नमस्कार, मैं अजय वर्मा और आप सभी देख रहे हैं थिंकिंग ऑफ यूथ, सोच युवाओं की। फिलहाल कल एक बड़ा खुलासा आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पटेल ने किया है और एक बड़ी मांग महानगर पालिका के अधिकारी के विरुद्ध किया है। फिलहाल ये सभी विषयों पर हम विश्लेषण करेंगे। फिलहाल 41 बिल्डिंग का जो मुद्दा था पूरे महाराष्ट्र में बड़ी तेजी से गूंज उठा है और पिछले कई दिनों से उसकी चर्चा हर न्यूज चैनल पे हमने आपने देखी होगी। पर फिलहाल 41 बिल्डिंग की तोड़क कार्रवाई आपने सभी ने देखी। किस प्रकार से उच्च न्यायालय के कोर्ट के ऑर्डर के अनुसार महानगर पालिका ने उन सभी गरीब रहिवासियों का घर, उनके छत उनसे छीन लिए गए। फिलहाल ये सब बातें तो हमने देखी, पर फिलहाल अब घर तो नहीं रहा, पर उनके पुनर्वसन की बात हर जगह हर पार्टियों के लोग मिलकर कर रहे हैं। पर एक बार फिर आगरी सेना 41 बिल्डिंग के रहिवासियों के साथ खड़ी नजर आई है। आइए देखते हैं आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पटेल ने क्या कुछ कहा और क्या जानकारी हमें साझा की है। नमस्कार। 41 बिल्डिंग संदर्भात महानगरपालिकेने डिमोलिशन करून हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे काम केलेलं आहे। महानगरपालिकेच्या कमिशनरला माझा हात जोडून निवेदन आहे की 25 तारखेला महानगरपालिकेला उपसचिव महाराष्ट्र राज्य ह्यांनी जे आदेश काढलेले आहेत त्याचे पण त्याचप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करावे। त्या आदेशानुसार माननीय कलेक्टर साहेबांनी कन्सर्न सगळ्याच डिपार्टमेंटला म्हणजे आयुक्त वसई महानगरपालिका आणि सगळ्यांनाच त्या आदेशाचे काय आदेश आहेत त्याची डिटेल माहिती महानगरपालिकेला दिलेली आहे। त्या आदेशानुसार त्या आदेशाचे 5 नंबर जो पॅरा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट माननीय उपसचिवांनी लिहिलेलं आहे की ज्या 41 बिल्डिंग तुटलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत त्यांना PMJSY किंवा LIG म्हणजे EWS किंवा LIG स्कीम मध्ये त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलिशनचं इम्प्लिमेंटेशन केलं त्याप्रमाणे हे इम्प्लिमेंटेशन करणं हे कायद्याने महानगरपालिकेच्या कमिशनरला बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे जर त्यांची तोडून 41 बिल्डिंगच्या तोडलेल्या त्यांच्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी घर अवेलेबल नाही आहेत तर त्यांना भाड्याची व्यवस्था करून द्यावी असं क्लिअर कट 5 नंबर क्लॉज मध्ये म्हटलेलं आहे। आम्ही याचा फॉलोअप करताना माननीय महानगरपालिकेच्या अध्यक्ष कमिशनरना आमचं रिक्वेस्ट आहे 370 एकर मध्ये जी कॉन्सेप्शनल ॲडवायझरी LLP आहे त्यांचं जे सँक्शन आहे ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये स्कीम सँक्शन झालेली आहे। 370 एकर मध्ये आहे आणि 41 बिल्डिंग मधील जे बेघर झालेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या EWS आणि LIG स्कीम मध्ये त्यांना तिथे घरं देण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे महानगरपालिकेच्या कमिशनरला। त्यांनी त्यांच्या जे डायरेक्शन दिलेलं आहे सचिवांनी महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्याचं ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलिशन करून तुमची इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे त्याप्रमाणे हे करावं आणि ज्या पण EGS आणि LIG स्कीम मध्ये EWS आणि LIG स्कीम मध्ये विरार वसई मधल्या स्कीम असतील त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती आम्ही महानगरपालिकेला उद्या देतोय। या संदर्भात पूर्ण पत्रव्यवहार आम्ही करत आहोत महाराष्ट्र शासनाबरोबर आणि माननीय CM साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळं होईल असं आम्हाला वाटतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण जर केलं नाही तर आगरी सेनेच्या संघर्षाला माननीय कमिशनरांना समोर जावं लागेल। माझा हात जोडून माननीय कमिशनर, ॲडिशनल कमिशनर, सहाय्युक्तांना निवेदन आहे ह्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करून 41 बिल्डिंगच्या डिमोलिशन झालेल्या त्यांना प्रत्येकाला EGS आणि EWS स्कीम मध्ये घराची व्यवस्था करावी, त्यांना इमिजिएटली भाडं देण्यात यावं। त्यांची आज परिस्थिती फार गंभीर आहे आणि शासनाच्या नियमाचं माननीय कमिशनर साहेबांनी पालन करावं हे हात जोडून विनंती आहे। उद्या ह्या संदर्भात माननीय कमिशनर साहेबांशी मी भेटतो आहे आणि आमचं पूर्ण निवेदन त्यांना देतो आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन करावं ऐसा हाथ जोड़ून परत एकदा तुमच्या समोर। देखा आप सभी ने किस तरह से आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल
उन्होंने खुलासा किया है कि जिस प्रकार से प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत मोदी जी का जो भी स्कीम लागू हो चुकी है उस पर 41 बिल्डिंगों के लिए विचार करना चाहिए। जिस प्रकार से कोर्ट का आदेश महानगर पालिका आयुक्त अनिल कुमार पवार और उनके अधिकारियों ने पालन किया है, तो इस प्रकार का भी जो कोर्ट का निर्देश है कि उनको पुनर्वसन किस तरह किया जाए। पर पुनर्वसन की बात तो हर कोई कर रहा है, पर कोर्ट और उच्च न्यायालय इस पर क्या जानकारी देगा वो भी समय आने वाला समय ही बताएगा। पर फिलहाल अब तक जिस प्रकार से चर्चा है कि 41 बिल्डिंग के रहिवासियों को घर फिर एक बार मिल सकता है, ये कितना हकीकत है और इस पे क्या सत्यता है हम आगे भी आपको बताते चलेंगे। अब तक के लिए इतना ही, हमारे साथ बने रहिए। हर पल की 41 बिल्डिंग की अपडेट, वसई विरार की अपडेट हमारे थिंकिंग ऑफ यूथ न्यूज चैनल के माध्यम से हम आप तक पहुंचाते रहेंगे। नमस्कार।